कल्याण रोडवरील कोळेगाव येथे रविवारी 3 तारखेला शासनाकडून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। या उपक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी दिली। सर्वसामान्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतो। गेल्या काही महिन्यांपासून महापालिका क्षेत्रात देखील महापालिकेकडून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आलाय। या लाभार्थ्यांना 3 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमात योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। या कार्यक्रमादरम्यान कल्याण डोंबिवली शहरातील डोंबिवलीमधील सुतिकागृह आणि कॅन्सर हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणार आहे। त्यासह डोंबिवली पश्चिमेकडील फिश मार्केटचा देखील भूमिपूजन सोहळा होणार आहे, तर अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे। आपल्या दारी हे आपल्या शासनाचा कार्यक्रम आहे। कल्याण येथे 3 तारखेला आपला कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही उपस्थित राहणार आहेत, तसेच सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की जास्तीत जास्त इंडिव्हिज्युअल लाभार्थी आहेत त्यांना लाभ दिला जाईल। त्या ठिकाणी आपल्याकडनं 29 जानेवारीपासून आता विविध ठिकाणी ऑलरेडी या अनुषंगाने इंडिव्हिज्युअल लाभार्थींना जास्तीत जास्त PDMC आणि इतर स्टेटच्या स्कीम्सचा लाभ कसा फॅसिलिटेट करून देता येईल या अनुषंगाने कॅम्प्स घेतले गेले होते आणि विविध लाभार्थी याच्यामधनं चयनित झालेले आहे। त्यांना लाभ वितरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे। सोबतच तिकडे वेगवेगळे डिपार्टमेंटचे स्टॉल्स राहतील, तर सगळे जे बेनिफिशरीज आहेत ते तिथे आपल्या स्कीम्सचा जो लाभ आहे तो घेऊ शकतात। मॅडम, काय आपलं ऑनलाईन पण ओपनिंग होणार आहे त्याच्याबद्दल काय सांगा? ॲक्च्युली शासन आपल्या दारीच्या आधी आपल्या डोंबिवली येथे काही भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे शुभ हस्ते आणि माननीय मंत्री महोदय, माननीय खासदार महोदय, माननीय आमदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला जाणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जे विकास कामं आपल्या इकडे मार्गी लागलेली आहे, डोंबिवली येथे सुतिकागृह आणि कॅन्सर हॉस्पिटल याचा भूमिपूजन सोहळा आपण जे PPP तत्वावर हॉस्पिटल तिथे बांधणार आहोत। सोबतच तिथे फिश मार्केट आणि इतर विकास कामं अभ्यासिका आहे त्यांचं फिश मार्केटचं भूमिपूजन सोहळा आणि काही लोकार्पण हे तिकडे पार पाडले जाणार आहे। आणि आपले जे विविध कामं आहेत या अनुषंगाने मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा आधीच त्यांचं भूमिपूजन किंवा लोकार्पण या अनुषंगाने होणार आहे। आपली लोकांची मागणी होती, आपली जी कर थकबाकी आहे या वर्षामध्ये सुरुवातीला आपण अभय योजना लागू केली होती, पण तेव्हा आपले पाण्याचे जे बिल होते त्यांचं वाटप झालं नव्हता, म्हणून एक विशेष बाब म्हणून आपण मार्चमध्ये अभय योजना लागू करतोय। परवा आपली लोक अदालत आहे आणि लोक अदालतपासून या योजनेचा लाभ सुरू होईल। या मार्च एंडपर्यंत स्कीम राहणार आहे आणि सर्व प्रकारचे जे आपले प्रॉपर्टी टॅक्स आहे आणि पाणी बिल आहे यांना ही स्कीम लागू राहणार आणि आज याचा आदेश आमच्या कार्यालयाकडनं काढला जाईल आणि आपल्यालाही त्याचा प्रेस नोट दिला जाईल। मॅडम, बजेटमध्ये तुम्ही असं म्हणालात की पाणीपट्टी वसुली अजिबात झालेली नाही, तर पाणीपट्टी वसुलीसाठी काही विशेष मोहीम या महिन्याभरासाठी राबवली जाणार आहे का? पाणीपट्टी वसुलीमध्ये आज रोजी आपली पर्सेंटेज थोडी कमी असल्याने पाणीपट्टी वसुली वाढवण्याच्या दृष्टीने आपले बिल वाटप वेळेवर झाले पाहिजे आणि मग त्या वसुलीसाठी जो पाठपुरावा लागतो तो व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे। या अनुषंगाने आपण काही पावलं उचललेली आहे। नक्की या अभय योजनेमुळे पाणीपट्टी आणि कर वसुलीला लाभ मिळेलच, सोबतच पुढच्या वर्षीचा प्लॅनिंग आम्ही याचा सुरुवातीपासूनच करू आणि जे अनधिकृतपणे पाणी कनेक्शन्स आहेत त्याच्यावर या अनुषंगाने आम्ही कारवाई करू, जेणेकरून जी अधिकृतरित्या पाणी घेणारे आहेत त्यांना व्यवस्थित पाणीही मिळेल आणि आमची वसुलीही वाढेल। ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।